नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडल्यानंतर रुचिता जामदारने बिग बॉस मराठी या शोवर अनेक गंभीर आरोप केले आहेत। बिग बॉस मराठी या शोने मला जाणून बुजून निगेटिव्ह दाखवलं। मी चांगलं वागायला गेले तेव्हा मला शो मधून बाहेर काढलं। इतकंच काय तर शोचे होस्ट रितेश देशमुख यांनी ही कधीच माझी बाजू मांडण्याचा चान्स दिला नाही। घरातील इतर सदस्यांना बोलण्याची संधी मिळाली, मात्र माझ्यावर नेहमीच हा अन्याय झाला। त्यामुळे बिग बॉस हा रिएलिटी शो आहे तर रिअल का दाखवत नाही, असं म्हणत रुचिता जामदार हिने बिग बॉस मराठीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत। यावर आता बिग बॉस मराठीचे मेकर केतन मानगावकर यांनी आणि प्रथमेश देसाई यांनी सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करून रुचिताला सडेतोड उत्तर दिले आहे। केतन मानगावकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम वरून स्टोरी शेअर करत म्हटले आहे की चुका करणे ही प्रकृती आणि सुधारणे ही संस्कृती, स्वतःच्या चुकाचं खापर दुसऱ्यावर फोडणे ही विकृती, बाकी कर्मा इज रिअल, असं म्हणत रुचिताला सडेतोड उत्तर दिलं आहे। तर प्रथमेश देसाई यांनी स्टोरी शेअर करत म्हटले आहे की एखाद्याला उद्ध्वस्तपणे करण्याचे सामर्थ्य असून पण शांतपणे राहून देण्याचा पण काळीज लागतं। तर बिग बॉस मराठीची माजी स्पर्धक जान्हवी किल्लेकर हिने देखील रुचिताला बजावून सांगितले आहे, बिग बॉस मराठी आणि रितेश देशमुख सरावर काही आरोप केले तर मी शांत बसणार नाही आणि सहनही करणार नाही। तर मित्रांनो, बिग बॉसच्या या रियालिटी शो बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा। अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। तोपर्यंत धन्यवाद।